रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन पक्षाची युतीची घोषणा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवली आहे। या ठिकाणी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष कांबळे साहेब आहेत, सर्वदे साहेब आहेत, आमचे शहराध्यक्ष सचिनजी बुजुर्गे आहेत, उमेदवार सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये चारही उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आहेत। त्यांची नाव या ठिकाणी 5 अ मध्ये शिवम सोनकांबळे, त्यांचं चिन्ह आहे कबशी। 5 ब मध्ये अर्चना राजपूत, यांचे चिन्ह आहे कबशी। 5 क मध्ये माधवी काळे, यांचे चिन्ह कबशी आहे आणि 5 ड मध्ये सुजित कोकरे कबशी। हे चारही उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 ड मधून देवेंद्र लोंढे यांचं चिन्ह आहे शिट्टी। तसेच प्रभाग क्रमांक 7 ब मधून मनीषा भोसले यांचे चिन्ह आहे शिट्टी आणि प्रभाग क्रमांक 24 ड मधून संपन्न दिवाकर यांचं चिन्ह आहे कबशी। असे दोन्ही पक्षाचे मिळून 7 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि हे 7ही उमेदवार आरपीआय आणि रासप यांच्या युतीमधून निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। मी आपल्या माध्यमातून सर्व सोलापूर शहरातील मतदारांना आवाहन करतो की सर्व सामान्य, आता बघितलं असेल तुम्ही की हे सगळे प्रस्थापित, विरोधातले प्रस्थापित आणि जे सत्तेत आहेत ते प्रस्थापित, हे सगळेच आता एका बाजूला प्रस्थापित होण्यासाठी किंवा त्यांचं प्रस्थापित पण टिकवण्यासाठी गेलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसांनी, सर्वसामान्य उमेदवारांनी निवडणुका लढायच्या का नाहीत अशी परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून संविधान वाचलं पाहिजे सगळेच पक्ष म्हणतात, परंतु दुर्दैवानं संविधान संपवण्याचं काम हे पक्ष करत आहेत आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपीआय दोन्ही पक्ष चालतात आणि म्हणून प्रस्थापितांना विस्थापित करणे आणि विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठी आमचे उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत। आमची भूमिका आहे सब समान तो देश मान, परंतु आताची परिस्थिती अशी आहे की या देशाची सत्ता असेल म्हणजे 85% मतदान ज्यांचं आहे ते सारे आज मागत करायच्या भूमिकेत आहेत। कोण आरक्षण मागतंय, कोण नोकऱ्या मागतंय, कोण कर्ज मागतंय, म्हणजे जे खरे मालक आहेत ते मागत करायच्या भूमिकेत आहेत आणि ज्यांची लोकसंख्या 3%, 4%, 15% पर्यंत जे उच्चवर्णीय आहेत ते या देशाचे मालक झाले आहेत। ही भूमिका बदलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात आहे आणि आज या ठिकाणी आरपीआय आम्ही समविचारी पक्ष या ठिकाणी मिळून लढतोय। तर माझी या सोलापूर शहरातील मतदारांना विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्य घरातल्या उमेदवारांना साथ देऊन त्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। संविधान संपवण्याचं काम जर तुम्ही बघितलं आता काय म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच करतात ना, विरोधकांना तर ती संधी नाही, भाजपच करते ना। कारण केंद्रात सत्ता आहे त्याचं काय हो, आज आठवले गटाची आता त्यांची ती भूमिका सांगतीलच, परंतु तुमची युती आहे ना आता मत मी सांगतो ना, मतापुरतं सत्ता आणेपर्यंत सर्व जे पक्ष आहेत छोटे छोटे ह्यांचा शिडी म्हणून वापर करायचं आणि काम संपलं की त्याला सोडून देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे। आणि त्यांना भाजपमध्ये महायुतीमध्ये जाऊन मंत्री झाले जानकर साहेब सुद्धा, हो, जानकर साहेब महायुती जाऊन मंत्री झाले। कारण ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जर तुम्ही बघितलं 14च्या पूर्वीचं, तर हे संस्थानिक तयार झाले होते काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये आणि हे सारे
सर्वसामान्य पोरांना सर्वसामान्य घरातल्या लोकांना 17 जॉब चालायचं काम करत होते आणि म्हणून ह्यांना घरी बसवण्यासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो. पण आज जर बघितलं तर हे सगळे संस्थानिक जे भाजपमध्ये ती पार्टी डिफरन्स घराणेशाहीला विरोध करत होते हे सगळे चोर तिकडे जाऊन सामील झालेत. म्हणून आम्ही त्यांना सोडून आता विरोधाच्या भूमिकेत आलो. ठीक आहे. आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने जे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या युतीमधून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सोनकांबळे त्यांचं चिन्ह आहे कवशी, ब मध्ये अर्चना राजपूत आहे त्यांचं चिन्ह आहे मामा, कवशी. ते सांगितलं उमेदवार ते तुमची भूमिका तेव्हा सांगा. आमची भूमिका एवढीच आहे की आमचे जे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार या सर्व उमेदवारांना या प्रभागातील लोकांनी निवडून द्यावं एवढं सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी आपल्याला या ठिकाणी या सोलापूर शहरातील मतदारांना या ठिकाणी मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये जे 100 उमेदवार उभे आहेत 102 त्यामध्ये सर्वात उच्च शिक्षित उमेदवार कोण असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार सोनकांबळे हा उच्च शिक्षित आहे. त्यानं उच्च शिक्षण घेतलं तरी त्यांनी समाजाला वाहून घेण्याकरता समाजाची काहीतरी सेवा करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवावा याकरता त्यांनी या निवडणुकीमध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे. तेव्हा आम्ही प्रभाग 5 आणि इतर प्रभागातील लोकांना आम्ही कळकळीची विनंती करतो की अशा चांगल्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं याकरताच याची आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. ते माझ्यासोबत आमच्या शहराचे जे पदाधिकारी होते त्यांच्यासोबत त्यांच्या 1-2 बैठका वगैरे झालेल्या आहेत आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं ज्या काही आम्ही त्यांच्याकडे जागा मागितलेल्या होत्या ते 5 नंबर असेल, 1 नंबर असेल, 3 नंबर असेल, 23 नंबर असेल, 4 नंबर असेल अशा ज्या विभागामध्ये रिपब्लिकन पार्टीचं काम आहे अशा जागा आम्ही भाजपकडे मागितलेल्या होत्या. किती जागा? 10 जागा. आणि ह्या 10 जागा मागितल्या असताना 1-2 वेळा चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुमच्या या जागाचा आम्ही विचार करू. आणि असं सांगितल्यानंतर विचार करता करता काही कारणामुळे त्यांची आमची युती या ठिकाणी संपुष्टात आली. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम नाही त्या विभागामध्ये त्यांनी जागा देण्याचं या ठिकाणी आम्हाला वचन दिलं, परंतु त्या जागेवर आम्हाला उमेदवार उभा करायचे नव्हते आणि त्यामुळे आमची युती तुटलेली आहे.